आतापर्यंतचा इतिहास आहे की महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेची सत्ता कधीही एक हाती आली नाही। जेव्हा महाराष्ट्रात भाजपची सत्ता नव्हती तेव्हा शिवसेना सोबत घेऊन महाराष्ट्रात भाजप वरती आली किंवा भाजपला सोबत घेऊन शिवसेना वर आली असं पण म्हणता येईल। पण जेव्हा कधी या दोन पक्षांची महायुतीत सत्ता आली तेव्हा सत्तेसाठी व जागेसाठी नेहमी भांडणं झालेली दिसतात। विषय असा आहे की जेव्हा 1995 ला भाजप आणि शिवसेनेची सत्ता आली होती तेव्हा शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी होते। तेव्हाही भाजप जास्त आणि महत्त्वाची खाती पदरात पडावी म्हणून अडून बसले होते आणि त्यामुळे भाजपचे गोपीनाथ मुंडे यांना उपमुख्यमंत्रीपद दिले गेले। तसेच 1999 मध्ये मुख्यमंत्री पदासाठी वाद झाला आणि यांच्या वादात राष्ट्रवादी काँग्रेसचे विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री झाले। त्यानंतर 15 वर्ष काय यांची सत्ता आली नाही। मग 2014 ला जेव्हा महायुतीची सत्ता आली तेव्हा ही जागेसाठी भांडणं करताना युती तुटली। 2019 ला परत एकत्र येऊन सत्ता आणली पण त्यानंतर अर्ध्यातच सगळा गेम चेंज झाला। पण या सगळ्यामध्ये भाजपने शिवसेनेला घेऊन महाराष्ट्रात वर्चस्व वाढवलं। पण आता मनसेला सोबत घेऊन भाजप निवडणूक लढवणार आहे का तर काही ठिकाणी भाजपला ही भीती आहे की इथे ठाकरे नाव लावल्याशिवाय सत्ता येणं अवघड आहे। मग ते राज असो की उद्धव, तुम्हाला काय वाटतं काय कारण असेल मनसेला सोबत घेऊन निवडणूक लढवण्याचं?